आणि तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण आज न्यूक्लिअर केमिस्ट्रीमधला मोस्ट ऑफ पण आपलं जवळजवळ सगळं कंप्लीट झालं आहे चॅप्टर. युनिट ऑफ मेजरिंग रेडिएशन ॲब्सॉर्प्शन. हे तुम्हाला जस्ट 2 मार्क्सला क्वेश्चन विचारलं जातं की युनिट सांगा वगैरे, किंवा तुम्हाला याचं यूचं तुम्ही प्रॉब्लेम वगैरे आले तर तुम्ही युनिट कुठलं द्यायचं, किंवा तुम्हाला कसा प्रॉब्लेम विचारला होता त्याच्यावरती युनिट काय काय असणार ते कधी कधी आपण कन्फ्यूज होतो. कारण की तुमचा हाफ मार्क्स तर युनिटला असतो, 1 किंवा हाफ मार्क्स असतो आय थिंक, बरोबर ना. तर युनिट पण इम्पॉर्टंट आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला काही क्युरीज असतील कुठल्या टॉपिकवरती तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, तुम्हाला दिलं आहे की युनिट फॉर मेजरिंग रेडिएशन ॲब्सॉर्प्शन. हे तुमचा न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा पार्ट आहे. ठीक आहे, आता बघा, जसं तुम्हाला युनिट दिले मागच्या टॉपिकमध्ये आपण काय कंप्लीट केलं होतं टॉपिक, जसं पेअर प्रोडक्शन वगैरे बघितलं ते, म्हणजे तुमचे हे सगळे इंट्रॅक्शन ऑफ द मॅटर कुठले कुठले होते, गॅमा रेचे, डेल्टा रेचे वगैरे ते पाहिलं होते. ठीक आहे, आता बघा ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट. आता याचं युनिट काय सांगितलं त्यांनी, रेडिएशन ॲब्सॉर्प्शन. म्हणजे आपण युनिट बघणार आहे, कसले बघणार आहे, ॲब्सॉर्प्शन जे पण असणार तुमच्याकडे जे रेडिएशन ॲब्सॉर्प्शन ते बघणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही एक प्रकारची रेडिएशन डायसोमेट्री आली. ठीक आहे, आता बघा ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट, द टोटल ॲब्सॉर्प्शन ऑफ द रेडिएशन बाय मॅटर. म्हणजे तुमचं जे टोटल ॲब्सॉर्प्शन ऑफ द रेडिएशन जे मॅटर असणार आहे ते मोस्टली कशा ॲब्सॉर्प्शन ड्यू टू फोटो इलेक्ट्रिक एमिशन, कॉम्पोनंट स्कॅटरिंग, पेअर प्रोडक्शन. मी आता जे बोलली तेच. इट इज द ऑब्झर्व दॅट द कॉम्पोनंट स्कॅटरिंग इज डॉमिनेट ऑफ द वायडर रेंज ऑफ द इन्सिडेंट फोटॉन एनर्जी. किती होती, 0.1 to 10. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, मागचा टॉपिक जर बघितला असेल तर द ॲब्सॉर्प्शन ऑफ द एनर्जी. आता बघा, ॲब्सॉर्प्शन ऑफ द एनर्जी इज एक्सप्रेस इन. आता तुम्ही ॲब्सॉर्प्शन ऑफ द एनर्जी कशामध्ये एक्सप्रेस करणार आहे, सेंटीमीटर पर लेन ऑफ मॅटर और ग्रॅम पर ॲटम और इलेक्ट्रॉन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन द पाथ ऑफ द बीम. हे त्याचे युनिट झाले. ठीक आहे, आता लिनियर ॲब्सॉर्प्शन जर आलं तुम्हाला, ते कसं नाही आपण डिलीट करतो, म्यूने डिलीट करतो. ठीक आहे, जसं नॉर्मल आहे, तुम्ही डायरेक्ट तुम्ही आन्सरही लिहिलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, आता बघा, द एक्सप्रेशन फॉर द अटेन्शन इज गिवन बाय, जस्ट तुम्ही I0 म्हणजे तुम्हाला माहिती इनिशियल इंटेन्सिटी येते, I इज इक्वल टू इंटेन्सिटी आफ्टर द पासिंग थ्रू द थिकनेस ऑफ द एक्स ऑफ मॅटर. जे पण दिलं हे तुम्हाला सगळे प्रॉब्लेममध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्यू म्हणजे तुमचा काय असणार आहे, लिनियर ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट इन सेंटीमीटर इनवर्स. कशामध्ये तुम्ही हे करता, सेंटीमीटर इनवर्समध्ये. म्यू इज व्हॅरीज वाईडली फ्रॉम द सबस्टन टू सबस्टन. ठीक आहे, मास ॲब्सॉर्प्शन ऑफ द कोएफिशियंट. आता बघा, याच्यामध्ये लिनियर ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट तुम्ही आता मगाशी जो घेतला तो डिवायडेड बाय द डेन्सिटी म्हणजे रो ऑफ द सबस्टन्स. मास ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट इज द म्यू अपॉन रो. आता बघा, तुम्हाला आता सांगितलं की मास ॲब्सॉर्प्शन ऑफ द लिनियर कोएफिशियंट काय होतं. ठीक आहे, आता क्वांटिटी ऑफ द नियरली कॉन्स्टंट फॉर द ऑल सबस्टन्स. द युनिट काय सांगितलं होतं, सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तेच इक्वेशन येणार आहे, I इक्वल टू I0. फक्त इथं तुम्ही जस्ट चेंजिंग करणार आहे. ठीक आहे, म्यू एक्स होता तर तुम्ही इथं डी म्हणजे तुमचं जस्ट डेन्सिटी ऑफ द रो म्हणजे ते जे आले ते. ठीक आहे, डी म्हणजे तुमचा थिकनेस ऑफ द एक्सप्रेस इन द ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. द ट्रान्समिटेड एनर्जी. आता एनर्जी घेतात तर म्हणजे तुम्ही काय डिनोट करणार, ने डिनोट करणार, बरोबर की नाही. ही इनिशियल हे होती तुमच्यावर, इनिशियल इंटेन्सिटी होता. आता तुम्ही काय कशाने ट्रान्समिटेड एनर्जी बघणार, तर E0 इक्वल टू ई रेस टू, जस्ट तसं इक्वेशन येणार, फक्त एनर्जी आहे म्हणून तुम्ही जस्ट ई यूज केला. ठीक आहे, ही तुमची इनिशियल एनर्जी झाली. ई म्हणजे तुमचा जस्ट रेसिड्युअल एनर्जी आफ्टर द पासिंग थ्रू द लेअर ऑफ द थिकनेस इन ग्रॅम सेंटीमीटर. ठीक आहे, थिकनेस इन ग्रॅम सेंटीमीटर. जस्ट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय. आता ॲब्सॉर्ब बाय द तुम्ही सांगितलं की जेवढी ॲब्सॉर्ब होईल त्या एनर्जीची तुम्ही मॅटर ऑफ द काढतायत, तर ई ॲब्सॉर्ब इक्वल टू E0 मायनस ई. फक्त तुम्ही ही इक्वेशन त्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे तुमचं जे इक्वेशन असणार आहे ती हे 3 सिम्प्लिफाय तुम्ही काय करणार आहे, डायरेक्ट तुमचं जे इक्वेशन आहे ई ॲब्सॉर्बचं, ई ॲब्सॉर्ब डायरेक्ट E0 तुमचा म्यू डी रो. ठीक आहे, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट. आता ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंटचं युनिट काय असणार आहे तुमचं, ॲब्सॉर्प्शन ऑफ द रेडिएशन पर ॲटम. पर ॲटमसाठी सांगितलं आहे, ऑफ द स्टॉपिंग मॅटर इज रिलेटेड टू द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट मास ऑफ द ॲटम. ए म्यू इक्वल टू म्यू अपॉन रो ए एल. ठीक आहे, ए म्हणजे काय तुमचं काय असणार आहे, ॲटॉमिक मास ॲटम असणार आहे. एल म्हणजे जस्ट ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे, म्हणजे तुमचं काय आहे, ए म्हणजे तुम्ही आधीच आत्ताच सांगितलं, मी तुम्हाला काय सांगितलं, पर ॲटमसाठी सांगितलं आहे. ठीक आहे ना, म्हणजे तुमचा जो आला तो सेंटीमीटर स्क्वेअर पर ॲटम. जस्ट इथं राईट डाऊन केलं आहे तुम्हाला, आय थिंक सेंटीमीटर स्क्वेअर कसं आलं आहे ते तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, ग्रॅम सेंटीमीटर ॲटम मॉलिक्यूल पर युनिट्स. ठीक आहे, आता बघा, हे दोघांचे युनिट सेम आहे, फक्त तुम्ही कुठे चेंज करणार आहे, हे ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट आहे आणि हे काय आहे, इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट आहे. काय आहे, जस्ट तुम्ही ए
रेज टू म्यू, म्हणजे ए म्हणजे तुमचा ॲटॉमिक आला आणि म्यू म्हणजे तुमचं कोएफिशियंट, ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट. आणि इथं काय आलं, इलेक्ट्रॉन येतं म्हणजे ई, बरोबर ना, ईने डिलीट करणार तुम्ही इलेक्ट्रॉन म्यू. द ॲब्सॉर्प्शन ऑफ द रेडिएशन पर इलेक्ट्रॉन ऑफ द स्टॉपिंग मॅटर इन द फंडामेंटल कॉन्टिन्यू बिकॉज इंट्रॅक्शन ऑफ द गिवन इज इलेक्ट्रॉन. फक्त इथं तुम्ही काय करणार, इलेक्ट्रॉन मॅटर करते तुमचं इथं, ठीक आहे. इथं ॲटम मॅटर करते, इलेक्ट्रॉन करणार आहे, ठीक आहे. ई म्यू म्हणजे सेम आहे इक्वेशन, फक्त तुम्ही चेंजिंग कुठं होतात ते बघा. तुमचं इथं सेंटीमीटर स्क्वेअर पर इलेक्ट्रॉन आहे, कळतंय. आय थिंक मी तुम्हाला हे दाखवत होती, ठीक आहे. सेंटीमीटर स्क्वेअर पर ॲटम येत होता, कारण की तुम्ही ॲटमिक ॲब्सॉर्प्शन बघत होते, ठीक आहे. आता सेंटीमीटर स्क्वेअर पर काय असणार आहे तुमचं आला, इलेक्ट्रॉन असणार. तर तुम्ही इलेक्ट्रॉनचा बघा सेम आहे दोघं पण, फक्त इथं चेंजिंग आहे तुमच्याले ग्रॅम पर सेंटीमीटर ॲटम. तुम्ही दोघं पण घेणार आहे, कारण की इथं इलेक्ट्रॉन तुम्ही कन्व्हर्शन करताय, ओके. आणि तुमचं लास्ट आहे मॉलिक्युलर ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट ऑफ द कंपाऊंड. आता मॉलिक्युलर ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट ऑफ द कंपाऊंड एकदम सिंपल आहे याचा, कारण की जे पण तुम्ही मॉलिक्युलर ॲब्सॉर्प्शन घेणार आहे कुठला पण कंपाऊंड्स कुठला पण असू द्या, ठीक आहे. मॉलिक्युलर ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट कंपाऊंड सबस्टन्स आर ऑब्टेन बाय द ॲडिंग ऑफ द डिफरंट ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन इज कोएफिशियंट प्रोपोर्शन ऑफ द नंबर ऑफ ॲटम. आता बघा इथं सिंपल आहे. तुम्ही वॉटरचं घेतलं सपोज तुम्ही, ठीक आहे. म्हणजे जसं एक्झाम्पल बघूयात आपण, कोएफिशियंट ऑफ द वॉटरचं घेतलं. आता बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे. आय थिंक तुम्हाला कळतं की नाही बघा. तुमचे किती म्हणजे तुमचं जस्ट तुम्ही काय करणार, इथे मी फॉर्म्युला राईट डाऊन केला आहे बघा, ठीक आहे. एन म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम इन द डिफरंट, म्हणजे तुमचं जो पण कंपाऊंड घेणार आहे त्याचे नंबर ऑफ ॲटम असणार आहे, ठीक आहे. काय काय दिले ते, ठीक आहे. मी जस्ट ॲसिटाल्डिहाइडचं घेऊन घेऊ, ठीक आहे. आता इथे कार्बन किती दिले आहेत, 2 दिले आहेत, बरोबर ना. हे बघा म्यू सी, सी म्हणजे काय, कार्बन. हे तुमचा हा किती दिले, 2 कार्बन दिले, ठीक आहे. हायड्रोजन किती दिले आहेत, 4 दिले आहेत, म्हणजे 4 हे म्यू हायड्रोजन, कळतं आहे. आणि ऑक्सिजन किती, एकच आहे, म्हणून तुम्ही जसं 1 राईट डाऊन करा, 0. तर सिम्पल आहे, एवढंच याच्यामध्ये राईट डाऊन करा जर मॉलिक्युलर ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट ऑफ द कंपाऊंड आलं तर, ठीक आहे. एवढंच होतं तुम्हाला याच्या टॉपिकला. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, एक छोटासाच पॉईंट आहे, मी ॲक्च्युली बाकीचे पण करायचे 2 मिनटाचाच आहे, ठीक आहे. आपण आणखीन आहेत काय रॅडिएशन आहे एनर्जीचे बघा. रॅडिएशन डॉयसोमेट्री, मी तुम्हाला मगाशी बोलले की रॅडिएशन डॉयसोमेट्री. आता तुम्ही म्हणा की रॅडिएशन डॉयसोमेट्री काय होतं, म्हणजे डोस ऑफ तुमची जी पण एनर्जी ॲब्सॉर्ब होणारी रिॲक्टरमध्ये आणि जी इंड्यूस रिॲक्शन करणार त्याला तुम्ही काय करणार, रॅडिएशन डॉयसोमेट्री म्हणणार, ठीक आहे. म्हणजे बघा, कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ द रिॲक्शन इज इंड्यूस बाय द रॅडिएशन, म्हणजे जेवढी पण इंड्यूस झालेली असेल, जी पण तुमची एनर्जी हे होणार आहे, कंझ्युम होणार आहे, ते तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे बघा, नेसेसरी टू द नोन अमाऊंट ऑफ द एनर्जी कंझ्युमिंग द यील्ड ऑफ द प्रोडक्ट. दिस इज द डाटा ऑफ फॉर्म्युलेटिंग मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन मेजरमेंट. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, रॅडिएशन एनर्जी अब्सॉर्ब बाय द रिॲक्टंट इन द रॅडिएशन इंड्यूस रिॲक्शन इट इज कॉल्ड द रॅडिएशन डॉयसोमेट्री. आता का कुठले युनिट, आता मागाशी जे बघितलं ते युनिट पण असणार तुम्हाला, म्हणजे जस्ट 2 मार्क्स विचारतं रॅड की फक्त तुम्हाला फक्त एवढं दिलं असेल की रॅड, मग तुम्हाला पुढे ते इक्वेशन राईट डाऊन करायचं असेल. म्हणजे तुम्हाला फक्त हे कसं आहे, थेरी पार्ट आहे, 2 मार्क्सला विचारलेलं, किंवा तुम्हाला जसं MCQमध्ये विचारलेलं तर हां कळतं आहे. आता 1 रॅड म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन ऑफ द 100 अर्ब्स पर ग्रॅम ऑफ द सबस्टन्स 10⁻⁵ जूल पर ग्रॅम. आणि तुम्हाला दिलं आहे. आता ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत ह्या सगळ्या, मी तर राईट डाऊन केलं आहे, तुम्हाला दिसते की नाही, पेन्सिलने राईट डाऊन केलं आहे, ठीक आहे. कसं आलं आहे ते सर्व लिहिलं आहे. आणि 1 EV म्हणजे किती येतो आहे, ठीक आहे. ॲब्सॉर्प्शन सबस्टन्स ऑफ द लिक्विड हॅव्हिंग द डेन्सिटी 1 रॅड इज इक्वल टू, हे तुमचे हे कॉन्स्टंट आहेत व्हॅल्यू, ठीक आहे. EV पर ग्रॅम, ठीक आहे. बाकी काही नाही. सेकंड आहे तुमचा आला रॅडचं झालं. तुमचं आता ग्रे असणार आहे, म्हणजे तुम्ही जीवा हा SI युनिट ऑफ द डोस 1 ग्रे इज इक्वल टू 1 जूल kg. तुम्हाला जर दिलं आहे कसं इक्वेशन, युनिट कसं असणार आहे, रॅड पर सेकंड, और तुम्ही रॅड पर सेकंड असंही राईट डाऊन करू शकता, ठीक आहे. रोंटेंजन याचं पण युनिट काय आहे, एक्सपोजर डोजचं आहे. इट इज द बेस ऑफ द ॲबिलिटी ऑफ द रॅडिएशन इन आयोनाइज एअर. तुम्ही जसं म्हणू शकतात की 1 R इज इक्वल टू नियरली अबाउट 0.87 रॅड, म्हणजे तुम्हाला इतकं दिलेलं असेल. या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत, आता तुम्हाला लक्षात असल्याच पाहिजे, ठीक आहे. द RBE म्हणजेच काय, रिलेटिव्ह बायोलॉजिकल इफेक्टिव्ह युनिट्स, ठीक आहे. बायोलॉजीसाठी तुम्ही यूज करणार आहे. तुम्हाला म्हणजे जर प्रॉब्लेममध्ये विचारला गेलं तर ठीक आहे, ओके. आता बघा, ॲक्शन ऑफ द टिश्यू इज द हॅव द ग्रेटर नीड 1 दिलं असेल तर एक्सरे बीपी पार्टिकल इज द RBI 2 थर्मल वेव्हफॉर्म ऑफ द, तुम्हाला दिले आहेत हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ठीक आहे. द REM असणार द स्टँड ऑफ द रोंडेज इक्विव्हॅलंट मॅमल अँड डिनोट बाय द REM RBE इंटू रॅट्स, ठीक आहे. जर CWT म्हणजे SV ने डिनोट करतो, याचं SI युनिट आहे रॅम आहे, ठीक आहे. 1 CU इक्वल टू RB इंटू ग्रेज इक्वल टू 100 REM, ठीक आहे. हे जर तुम्हाला विचारलं गेलं तर विचारलेलं नाही तर नाही विचारलं जाणार, पण जर प्रॉब्लेम वगैरे विचारले तर मग तुम्हाला प्रॉब्लेममध्ये हे युनिट वगैरे यूज होतात, ठीक आहे.
थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. मग पुढच्या टॉपिकला आपण केमिकल डायसोमेट्री बघणार. ठीक आहे, मग आपल्या इथं कंप्लीट चॅप्टर होऊन जाईल. ओके, थँक्स यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.